बोल बोल काय म्हणतो. अरे पार्टीचं म्हणतो तुम्ही. मग मस्त पार्टी करू ना गटारी आमुष्याची आज. काय मस्त 5-6 किलो मटण आणू. मग मस्त क्वार्टर आणू देशी ज्या पाहिजे ते भारी भारी मस्त. आणि मस्त मस्त करू पार्टी. हाव 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 गाड्या हाव मस्त मस्त करू पार्टी करू. पण कुठं कुठं करतो पार्टी. करू नको तरी वावरात. मग हाव 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 मी काय म्हणतो पाय घेऊन का आपला सखूबाईचं नाव सखूबाईचा नवरा. त्याला म्हण त्याच्या वावरात करू पाय पार्टी. मस्त जागा तिथं पाणी गिनी सगळं व्यवस्थित आहे. हां हा हो गाड्या तिथं मस्त आहे ना जागा गी काय. सखाराम भाऊच्या वावरात चालतं गाड्या चालतं. त्या पाय नाम लिहा और सैतान हाजीर. कोण सैतान ते भाऊ मांग पाय. अरे बापरे 100 वर्ष आयुष्य भाऊ या माणसाला. कुठे चालले हो सखाराम भाऊ. कुठे नाही बा चाललो होतो वावरात. थांबा ना 2 मिनिटं राव. थांबा ना जरसा. काय करतो बाप्पा थांबून वावरात मरणाची भडलंय. मरणाचं गवत झालंय आणि पाणी साचलंय वावरामध्ये. काय पाया बसली दवाखान्यात. भाऊ जायचं दुखू राहिलं तर काय. हो का लय पाणी झालं काय वावरात तुमच्या पण. आमच्या पण लय साचले पा. लय गवताडं भले झालेत. पण मग आता काय करता आपल्या काय हातात येते. हां ते पण आहे म्हणा. बरं आहे का पम्मूच्या बायकोचं. हां नाही ना बरं नाही ना काही बरं नाही. बरं मी याचं बोल मोक्याचं बोला. काय मोक्याचं आहे बाप्पा बोला. काही नाही आम्ही म्हणतो तो मस्त गटारी आमोशा करू सासरी. हां हो का बो करा ना मग. हो तर मग तुमच्या वावरात करू ना सगळ्यांनी. आपल्या सगळ्या माणसं आपली मित्रमंडळी सगळ्यांनी मिळून करू. असं म्हणतो का चालतं करून मग. मस्त मग गटारी आमुष्या. श्रावण लागणार आहे ना. उद्यापासून श्रावण लागणार आहे. आजच खायची मज्जा आहे गाड्या. हाव 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 चालतं करू. फक्त सखूला माहीत व्हायचं नाही पाहिजे बा. नाही होतो माहीत बायाला माहीतच होऊ द्यायचं नाही. बाया काही करू देणार नाही आपल्याला. हाव बरं मग आपण काय करू पैसे जमा करू मटण घेऊन येऊ 5 किलो. बस होईल का 5 किलो. हा भरपूर होतं 5 किलो. काही क्वार्टर घेऊन येऊ. पैसे जमा करू सगळ्याकून. हो चालतं. आणि कोणी मसाले आणा कोणी काही आणा. असं घरातून थोडं काढून आणा. बायकाच्या चोरून बायकाला कळता कामा नाही. हां हो बरोबर आहे. हो मी आणतो मसाल्याचा डबा. आणतो मीठ गीठ सगळं घेऊन येतो. तुम्ही तेल बिरं घेऊन या. हो चालतं मग डन मग ठीक आहे. भेटू मग संध्याकाळी. येतो मी 5 किलो मटण घेऊन क्वार्टर बिट्रा घेऊन मस्त. हो येतो मग मी वावरतून चक्कर मारून येतो. घरी जातो पाहतो मसाल्याचा डब्बा गिब्बा येतो घेऊन साठी. काय किती वाजता. मला वाटतं 4 वाजताच लागेल ते शिजायला. त्याला टाईमच लागतो. आपलं 7-8 वाजे लोक आपण घरी आलं पाहिजे. हां शक नाही आला पाहिजे ना बायाला. मग हां मस्त जमलं मग असंच करू. हो ठीक आहे. मग लागा तयारीला चला. हो जा. अव सखूबाई काय तोंड पाडून बसले व अशी. काय करू मग बबिता. काय डॉक्टर म्हणला होता बरं लागन बरं अजून बरं नाही तिला. उठन म्हणे उद्या परवा लोक. डोळे उघडा अजून नाही उघडले हो. कसं हो लगे. बैस ना बबिता बैस ना खाली. लागन ना मग डॉक्टर म्हणलं तर लागन. थोडा वेळ लागन पण येईन ती होशमध्ये येईन. यायला पाहिजे. असं रडतो माय पम्मू असं रडतो तिच्यासाठी लगे. ढसा रडतो बाई लगे जीव आहे पम्मूचा बायकोत लय जीव बाई लगे लेच तिच्यासाठी लेच रडतो. खात नाही पित नाही. तिच्या जाऊन बसून रडतो. गाणे म्हणून रडतो माय लगे. हो ना माय आता किती केलं तर बायको आहे ना व. आणि तेच लव्ह मॅरेज व्हायले माय. एक तर आपल्यासारखं का माय. मग आपण नवऱ्या कधी रडावं माय आपल्यासाठी कधीच तर नाही. तेच लव्ह मॅरेज व्हायले. ती त्याच्यासोबत पळून यायले लग्न करण्यासाठी. एवढं मोठं घर तिच्या मायबापाची तर एवढं सुखसुविधा नोकर चाकर ते सोडून पैसा एवढा मोठा ते सोडून ती इथं पम्मूच्या इथं आली. काय पम्मूच्या इथं बघ बरं. तरी ती रवू राहिली ना असं खुशीला रवू राहिली. मग किती प्रेम आहे त्यांचं एकोणा कायवर. नाही तर काय मग रडणारच ना बाबा पम्मू रडणारच. हो खरंच आहे तर खरंय. तिच्या माईला काळवाचंच राहिलं. गंगूबाईला सांगावं लागन गंगूबाईला. आज आमुष आहे ना. आमुष आहे आज नाही सांगत आता गंगूबाईला. आज नाही करत फोन. उद्या करते आता गंगूबाईला फोन. हो उद्या एक काम करते मीच जाऊन सांगते तिच्या गंगूबाईच्या घरी. ठीक आहे बरं चालतं तू सांगतो. मला डबा घेऊन जायचे दवाखान्यात. स्वयंपाक करते आणि जाते डबा घेऊन सनी. हो का पम्मूचा ना एकटा पम्मूचा असं मग दवाखान्यामध्ये. हो माय पम्मूच एकटा.
पण मग आईला कुठं सुस्त आहे करायला. आता आईचं वय झालंय ना. मीच देते मग डबा. मीच घेऊन जाते रोज बी दवाखान्यात. मी दिवसभर बसते आणि संध्याकाळी वापस येते. डबल मग संध्याकाळी डबा घेऊन जाते. संध्याकाळी डबा देऊन वापस येते. असं करते बाई रोज बी. आणि आता जाते आणि पंबूला घरी पाठवून देते आंघोळ करायला, आंघोळ करायला. जरा साफसफाई स्वच्छता ठेवलं तर कसं बरं राहतं. जरा दवाखान्यातले कपडे ते धुवून काढते त्याची. ते आंघोळ करायला पाठवते. ते आंघोळ करून तर मी बसते तिथं दवाखान्यात तिच्या जवळ. हो काय. सखू काय झालं तुला सखू? पाहतो हे माणूस काय झालं विचारतो. माहित नाही काय झालं तर. त्या भाऊजाईचेच नांदा ते बाबा. ते भाऊजी दुखू राहिलं त्याच्याच नांदा ते. तुम्ही एवढे खुश कोण आहे पण? लस खुश दिसू राहिले. काय सापडलं काय? धनगेन सापडत काय? लस खुश आहे. पहा आता बबिताबाई, मी पण रडत बसू काय मग सखू सारखं? मी पण रडत बसू ते पोरीसाठी? होईल ना ती कधी बरी होईलच. काय बबिताबाई, सखूच्या पलीकडे झालंय तुमचं काम. सखू मी काय म्हणतो, आज गटारी आमुषे तुझ्याकडे काही आहे का? 1000-2000 रुपये दे बरं का, साजरी करायची म्हणलं. पाय मस्त पाहिलं बबिता, पाहिलं माणसाला गटारी आमुषे साजरी करायची. पाहिलं आता त्यात काय एवढं गटारी आमुषे साजरी करायची? त्यात काय दरवर्षी करतो आम्ही. आपलं चाललं काय नाही काय, किती दुःखाची गोष्ट आहे आपल्या इथं. पोरगी ऍडमिट दवाखान्यात आणि तुम्हाला आनंद झालेला आहे का? म्हणे पाट्या फुट्या करायला लगे साजरी करायची म्हणे गटारी आमुषे. वा 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 माणूस वा वा. काही दुःख सुख आहे की नाही काही जीवनात? पाय सगळं पा म्हणजे काय ती दवाखान्यात आहे, मग मी काय करू? मग मरू मी? खाऊ पिऊ नको मी? मला नाही सांगायचं करा काय करा तेवढं करा. काय माणूस आहे हे. ठीक आहे बाबा, ठीक आहे, नाही करत. माफ कर बाबा, माफ कर. नाही करत साजरी. ते भाऊजाई दवाखान्यात त्यावर काहीच करत नाही, खात बी नाही, काहीच नाही. बस चालतं खुश. पा यायची पाहुणे राहा दवाखान्यात. आम्हाला कोण त्रास? मी काय सोडणार आहे का? पार्टी सोडणार आहे? उष्णी पाशणे पैसे करून देईन मी पार्टी करायला. पाहिलं बबिता, पाहिलं माणसं अशी असते. पाहिलं? हो बाई सखूबाई, असंच हो असंच आमचं. असंच आमचं बी. तुमचं जसं तर आमचं ते काहीच वेगळं नाही. आपलं कोणी असलं ना असं बिमार त्यांना काही घेणं नसतं. आणि त्याचं कोणी असलं तर पाहायचं मग गंमत पायासारखी. खरे बबिता खरे. बरं मग मी येते. ठीक आहे, येते. दवाखान्यात यायचं आहे आम्हाला भेटायला. मनालीला भेटायला यायचं आहे आम्हाला. येऊ उद्या किती आता? ठीक आहे. हो या. चल मी बी जाते आता दवाखान्यात डबा घेऊन. हो जायचं. चला पटापट लागा वाटतंय आईला. टाका शिजवायला पटकन. हो चला, आधी स्वच्छ धुवून घेतलं आता याला चल शिजायला टाकतो. हो टाका लवकर. हा मस्त वाशू राहिला. मस्त नाही बरं मित्र हो. हो मस्त ते भारी वाचायला यार. खरंच लस भारी दम निघाला मला तर खायला. मस्त वाव. मी ते व्यवस्थित टाकलं ना? हो मीठ गीठ सगळं पद्धतशीर आहे, काय ताण नाही. मी काय पाहिलं थोडं करेल भाजी. मग आधी करेल आपण. मग असं आहे का? वा बायको चोरून आलो मी. बायकोची चोरून बायको येत होती का? मग तुमचं नाम तर सारखंच आहे भाऊ. बायको म्हणत होती काय नाही भाऊजे दवाखान्यात ऍडमिट आहे, तुम्हाला काय पार्टी सुचले? आलो चोरून. सगळ्यात सारखंच परिस्थिती बा, सगळ्यात सारखंच. पटपट खायचं, मस्तपैकी पार्टी करायची आणि चुपचाप घरी जाऊन झोपून राहायचं. जास्त मच करायचं नाही, बोलायचं नाही, काही नाही कोणाशी. म्हणजे कोणाला काही कळत पण नाही काय. हा चला शिजला आता हे. बसा पार्टी करायला बसा. हो बसा. वाह क्या बात आहे. वाह मस्त झालंय. वाह हो मजा आली. मस्त. बापो सकराम भाऊ बिना पाण्याची चालू रे. बिना पाण्याची जरा पाणी घेऊन टाकून प्याओ. काही नाही आज काही पाहायचं नाही पाणी की नाही. शेवटचा दिवस आहे. परत एक महिना काहीच भेटणार नाही ना. आज नो पाणी नो काहीच. आज मस्त प्यायची कोरी प्यायची आज कोरी. बाप्पो बरे भाऊ. सखूबाई मारती घरी गेल्यावर मग कळालं सखूबाईला तर. चुप रे, काही कळत नाही सखूबाईला. काही कळत नाही. चुप, काही कळत नाही सखूबाईला. तुम्ही खा ना, नुसतं पिऊच आहे बा. खा ना तुम्ही. खा, हे करा मस्त पोटभर खा मग प्या. तुम्ही नुसतं पिऊ राहिले बा. हा खातो. बापरे सखाराम, डायरेक्ट बॉटलच लावली तोंडाला आणून पट्ट्यांत. वाह. हम तो तेरे चाहने वाले. चढली रे बोयाला चढली. हम तो माल पियेंगे. मरवी वाली घाटी में माल पियेंगे. बाप रे बाप, पडला रे भाऊ, पडला ना यो. लेच चढली भाऊ याला, लेच चढली बरं का, लेच चढली याला. आता आपलं घरी उचलून ये नाही राव. हो जाऊ दे, आजच्या दिवस घ्या पिऊन पात्याशी नंतर. चला आपण बी खोला बाटल्या आपल्या. चला प्या.
प्या 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 खा आणि प्या. आणि पट्ट्यानं खाल्लं नाही बरं का जास्त, पेलच लेस प्याला. हा नुसतंच केला सकाराम नुसतं धाक तर लय हो सखूबाईचं, पण काही पट्ट्या काही धाक धरत नाही. हा सखूबाई लय ठेवती धाकात, पण मग माल पिएंगे हम तो माल पिएंगे, माल पिएंगे हम तो माल पिएंगे. जमलं बाबा, करमणूक बी झाली आपल्याला, करमणूक. वा वा वा. तुम्ही पण लावले हो क्वार्टर तोडायला. हा तुम्हाला याच्यासारखंच बरं का सकाराम सारखं. आज आता काहीच पाहायचं नाही, काहीच पाहायचं नाही. आज आज मजा करून घ्यायची. गटारी आमुष आहे आज, गटारातच लोळ नाही. नावाची गटारी आमुष आहे. हो हा 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 लो लो. मी बी आज पिऊन घेतो. बाप्पा हे सगळे पिऊ राहिले ना. हा एवढं मोठं हे कोण खाईन बाप्पा, हे तर बिना खाल्याचेच लुणकू राहिले. हा एवढं कोण खाईन हे आता वर काढायलाच नव्हतं पाहिजे, शिशा खाणं झालेलं काढायला पाहिजे होत्या. हे बेवडे ये बेवडे यायला काय तर प्यायला पाहिजे, त्याला खायला नाही पाहिजे, प्यायला पाहिजे फक्त. जाऊ द्या आपण घेऊ मस्त ताव मारून उरलं सुरलं पोराला घेऊन जाऊ. पिऊ द्यायला पिऊ द्या, बेवड्याला पिऊ द्या. हा तोच करणार मग. आता मग काय आता एरी पण उरलं सुरलं घरी घेऊन जाऊ आपल्या बायका पोरायला, ते तरी खाईन बिचारी. नाही तर काय बाप्पा, तर बेवडे बाप्पा हे लोक. दारू 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 मेरी प्यारी प्यारी दारू. हे बी जरा टंग आता. हा सगळे टंग झाले.